शिंदेच्या शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांची खुलेआम गुंडगिरी पाहायला मिळाली। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकाला धमक्या आणि शिवीगाळ केल्याची गायकवाडांची ऑडिओ क्लिप समोर आली। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबींना जीभ छाटण्याची धमकी दिली। तुमच्यासारखे नालायक लोक शिवाजी महाराजांना एकेरी भाषेत बोलतात असं म्हणत गायकवाडांची प्रशांत आंबींना धमकी देताना जीभही घसरली। तुला माहिती आहे ना त्या गोविंद पानसरेचं काय झालं अशी भाषा गायकवाडांनी क्लिप मध्ये वापरली आहे। महत्त्वाचं म्हणजे गोविंद पानसरे यांनी 37 वर्षांपूर्वी लिहिलेल्या शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकाबाबत आमदार संजय गायकवाड यांना इतक्या वर्षांनी साक्षात्कार झालाय। हॅलो, हा बोला। प्रशांत भाऊ, मी आमदार संजय गायकवाड बुलढाणा। तुमचं एक पुस्तकात आमच्या लग्नामध्ये काय म्हटलं, शिवाजी कोण होता म्हणून। हा, तर तुम्ही शिवाजी महाराजाला शिवाजी म्हणता का? ते गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे। अरे गोविंद पानसरे शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणणारा? तुम्ही मराठा आहे, त्याचे वंशज आम्ही। त्यांची आठवी बायको माझ्या घराण्याची होती। तुला माहिती आहे ना पानसरेचे काय हाल झाले? माहिती आहे मला। मग ब्राह्मण आहे? मी ब्राह्मण नाहीये। मग छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे लिहि ना तू। हा, मग तेच सांगतोय की जर अनादर करणं हेतू असता तर लिहिलं असतं। लिहून घे, मी आमदार संजय गायकवाड तुला घरात मुसलमान। तुम्ही आता तू कधी पुस्तक वाचा दिसला? ए, मी धमक्या देत नाही, मी करून दाखवतो। बोलतोय व्यवस्थित, नीट बोल। शिवाजी महाराज मी व्यवस्थित बोलतोय, तुम्ही व्यवस्थित बोला। मी व्यवस्थित बोलतो, तू शिवाजी का लिहिलं कस काय? मी व्यवस्थित बोलतो, बोला। तू राहायचं कुठं? तू त्या घरात घुसून मारून तुला मी तो अधिकार आमच्याकडे नाही। पानसरेंचं पुस्तक आहे ते। मग पानसरेला भेटायला वर जाय। काय करणार आहे तुम्ही? अरे जेव्हा आपल्या राजाचा व्यवस्थित बोला, साहेब सुटतो। व्यवस्थित बोलायचं काय? सांग बघ कुठे यायचं तर। आणि इंग्रज आणखीन काय बोलास तुला? अरे बाबा व्यवस्थित बोल, शिवाय मला पण देता येतात त्याच्यापेक्षा जरा वाटतं मी। हॅलो कुत्तडे, तुम्ही आमच्या महाराजाला बदनाम करून टाकलं। संजय गायकवाड कोणी महाराष्ट्राला आमदार चेक कर तू बी। डॉन आहे का मोठा? ते तुला समजन काय आता? त्या मग कोले मी घाल दलाल बाबा, हे संस्कार दिलेत का तुला? काय बोलतोय? संस्कार त्या जीप कापून टाकेन मी। बर बर, बघूया की। या उद्या जीप कापायला। आमदार संजय गायकवाडांच्या धमकीनंतर कोल्हापुरात पुरोगामी संघटनांनी आंदोलन केले। प्रकाशक प्रशांत आंबी यांनी आमदार गायकवाडांविरोधात कोल्हापुरातल्या राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। हे सगळं लिहायचं, अशा प्रकारचं लिखाण करायची किंवा असं पुस्तक प्रकाशन करायची मान्यता तू शासनाकडे घेतली का? का तुम्ही वारंवार शिवरायांचा आपण महाराष्ट्रामध्ये करता? आणि मग तो जसा जसा तो त्याचं बोलणं वाढत गेलं, मी पण त्याला शिव्या हसाळल्या, मी कधी नाकारत नाही आहे। आणि अशा लोकांच्या शिव्याच हसाळल्या नाही पाहिजे, यांच्या अशा लोकांची जीभ पण हसाळली पाहिजे। ते फक्त मला अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करीत होते। त्याच्यानंतर ते मला जीवे मारण्याची धमकी देत होते। मी त्यांना बरीच विनंती करण्याचा प्रयत्न केला की तुम्ही चर्चा करा, अगोदर हे पुस्तक वाचा, तुम्ही पुस्तक वाचल्यानंतर तुमचा गैरसमज दूर होईल। पण ते फक्त त्यांना वाचण्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता, त्यांना फक्त शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देण्यातच इंटरेस्ट होता असं मला वाटतंय। पानसरेंना, त्या हरामखोराला हे कळत नाही का? अशा पद्धतीची भाषा वापरली। मला सुद्धा ते असं म्हणले की पानसरेचं काय झालं हे तुला माहीत नाही का? आणि तुला जर बदलण्याचा अधिकार नसेल ह्या पुस्तकाचं शीर्षक, तर ते बदलण्यासाठी तू पानसरे जिकडे गेला तिथं वर जा। अशा पद्धतीची म्हणजे महाराष्ट्राची अशी संस्कृती आहे की आपण किमान मेलेल्या माणसाबद्दल काही वाईट साईट बोलत नाही, पण त्या गोष्टीला सुद्धा ते धजावत नव्हते। शिव्या हसाळ्याचा विषय तर जर कोणी इतक्या माजूरपणे जर बोलत असेल तर त्याला शिव्या हसाळ्याशी दुसरा पर्याय नव्हता। आणि तो मी काही चुकीचं केलेलं नाही आहे, त्याच्यामुळे त्याचा काही पश्चाताप पण नाही मला। आणि म्हणून कधी लिहिलं, कोण लिहिलं, जेव्हा डोळ्यासमोर आलं तेव्हा ही प्रतिक्रिया आली। पण महाराष्ट्रात ज्याच्या कोणासमोर हे पुस्तक येईल त्याने हे फाडून फेकलं पाहिजे।